तुषार पाटील स्ट्राईकला आहेत, योगेश दिवेकर त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळत आहेत ते मिलिंदजी चव्हाण. चव्हाण सर, पहिला बॉल, पहिलाच बॉल कॅश ड्रॉप. हो 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 हो, इथे कॅश ड्रॉप केली आपण पाहतोय कव्हरच्या दरम्यान. वैभव होते त्या ठिकाणी, वैभव माळी सर, आणि त्यांच्या माध्यमातून हा खरं तर झेल टिपलाय, हा झेल सुटला गेला. पहिल्या बॉलवर सिंगल आली आणि आता योगेश दिवेकर स्ट्राईकवर आलेत. थोडं बॅटिंग लाईनअप मध्ये आपण बघतो चेंज केलाय, तो अर्थातच हॉलिडे स्टार्सने. एमपीएससी 11 संघाचा खरं तर शेवटचा सामना आहे आणि त्यांच्यासाठी इथे विजय निर्णायक आहे. बहुत सरळ भोजन अल्पहार विभागामध्ये योगेश दिवेकर यांच्या बॅटमधनं पहिला मॅक्सिमम षटका. तीन पैकी एक सामना जिंकले, 2 सामना पराभूत झाले, त्यामुळे त्यांना इथे सामना जिंकणं निर्णायक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ हॉलिडे स्टार्स, ते 2 पैकी एक सामना जिंकले, त्यांचा तिसरा सामना, म्हणजे त्यांना उद्या एक सामना त्यांचा खेळायचा, त्यामुळे त्यांना इथे विजय पाहिजे. धावफलकावर 7 धावा आहेत. बॉल हवेत आणि इथे कॅचची संधी. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो टिपलाय मोकाशी सरांच्या माध्यमातून आणि योगेश दिवेकर यांच्या स्वरूपात पहिला धक्का तो हॉलिडे स्टार्सला लागला. आलाय तो चौकार.
धावफलक 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आता 20 रन्स ऑन अ बोर्ड. ओ थोडासा पुढे पडलाय क्षेत्ररक्षकाच्या. गौरव आहेत त्या ठिकाणी, गौरव मोरे. बॉलला त्याने स्टॉप केले, रन मिळत नाहीये, डॉट बॉल येतो. अजूनही 3 चेंडू इथून टिलीवर होणं बाकी आहे. सध्या 20 धावा धावफलकावर आहेत. पिटूचं षटक आहे, सेकंड पॉवर प्लेचं ओव्हर सध्या प्रोग्रेसमध्ये. हो भन्नाट वेग आपण पाहतोय, फास्ट अँड फ्युरियस असा हा चेंडू सुमित शिंदे यांचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. वन्स अगेन बीटन. हो खरं तर खेळाडूंना देखील माहिती आहे की एज तर लागली नाही, मात्र अपील सगळ्यांनीच केली. शेवटचा बॉल या षटकातील. 20 धावा, 1 विकेट सध्या धावफलकावर आहेत. यावेळेस बघा हाफ ट्रॅकर बॉल आणि बॉलला पाठवलं ते मिड विकेट सीमा पार. मुझफ्फर शहा यांच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर आलाय तो षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 26, 1 गडी बाद. फलंदाज आपण पाहतोय तुषार पाटील यांच्या हा बॅट बद्दल आलेला आपण एक नेत्रदीपक टायमिंग केलेला चौकार पाहिलं. चला घाई करा थोडीशी. MPC11 आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण तुम्हाला नंतर फलंदाजी करायची. पुढचा बॉल. चला चला घाई करा प्लीज. सुशांत पोळ आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. हो शफल खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुढा लॉंग स्टॉप रिजन मध्ये चालला यावेळेस आणि हलकीशी एज घेऊन सीमा पार चौकार. दोन चौकार आलेत. धावफलक 34. चला चला पवार साहेब आपल्याला विनंती आहे थोडी घाई करा, जास्त वेळ आपण कृपया घेऊ नका. पुढचा बॉल. यावेळेस बघा फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता सुशांत त्यांचा आणि नक्कीच बॉलची गती कमी झाली. यावेळेस डॉट बॉल येतो. षटकार आपण पाहतोय थोडेसे कमी पाहायला मिळतील का संध्याकाळच्या सत्रामध्ये.
प्रेक्षकांची चांगली गर्दी. आज सुट्टीचा दिवस आहे, सगळे वर्कर्स आपण पाहतो. गेल्या वर्षी त्यांची उपस्थिती होती, यावेळेस बघा हलकासा टर्न झालाय, बॉल चांगली फिल्डिंग पॉइंटला मिलिंद होते त्या ठिकाणी. मिस्टर एम टी त्याने बॉल उचलून लगेच फेकलं आणि तिथे एक सिंगल मिळाली. धावफलक 35च्या घरात. सध्या करंट रन रेट आपण पाहतोय 13.12 आहे आणि अशाच धावगतीने धावा आल्या तर 104 धावा प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय आपल्याला. 100 पार होईल करेल का हॉलिडे स्टार्स. आणि इथे बघा नजाकत, व्हॉट अ लवली स्ट्रोक आणि असाच फटका मुझफ्फर शहाने गेल्या सामन्यामध्ये लगावला होता. कव्हर वरनं षटकार, क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका. मुंबईची स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळणार. हो, यावेळेस बघा ऑन साईडला खेळायचं होतं. आता छोटं कुठे लागलाय ते आपण नक्कीच पंच आपल्याकडे पोहोचतील. येस, बॅटच्या साह्याने आपण पाहतोय ही सिंगल प्राप्त झाली. षटकाचा आपण पाहतोय खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 42 धावा, 42 रन्स. नाही, षटक संपलेलं आहे. आमचे दोन्ही स्कोरर्सनी, आदित्य सावंत आणि आमची प्रेक्षक युट्यूब वाहिनी दोघांनी कन्फर्म केले हे षटक संपलेलं आहे. दोन बॉलवर चौकार पहिले, त्यानंतर डॉट, सिंगल, षटकार, सिंगल. हे 6 चेंडू संपलेत. बॉलिंग मार्कवर आता सुमित शिंदे पुन्हा एकदा. मगाच्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या त्यांच्या. 3 ओव्हरमध्ये 42 धावा धावफलकावर आहेत. मुझफ्फर शाह 10 बॉल 20 वर खेळतात. ओहो हो हो, कीपर बरेच दूर होते. आपण पाहिलं तर नक्कीच एज लागली होती. आपण नक्का रिॲक्शन बरेच काय सांगून जाते खेळाडूंची. तुषार पाटील 6 बॉल 14 वर खेळतात. ही पार्टनरशिप आता लवकरात लवकर फोडणं, ही पार्टनरशिप ब्रेक करणं, विकेट काढणं इथे एमपीएससी संघासाठी निर्णायक आहे, महत्वाचं आहे. ते प्रयत्न ते करतायत. क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना मिळायला हवी. हो, फुलर लेनचा बॉल कनेक्ट नाही करता आलाय. हो, तुषार थोडेसे नाराज आहेत. पंचाकडे पाहिलं आत मात्र शिगवण सर सांगतात डिपिंग आहे चेंडू. आपण पाहतो खाली येणारा चेंडू होता, त्यामुळे डॉट येतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुमित शिंदे, तुषार यांच्यासाठी. स्कोर 43 या धावसंख्येवर आहे. हो, हा चेंडू नक्कीच वाईट आहे. खराब लाईन सुमित शिंदे यांच्या माध्यमातून. धावफलक 44, 44 44 धावा. हो, पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन, चांगली लेन. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता या बॉलचा. रनअप मध्ये व्यत्यय आपण पाहतो. चला थोडं स्पीडअप करूया. 5:15 झालेत बरोबर. सध्या 4थं षटक सुरू आहे. अजून 4 षटकं यानंतर येणं बाकी आहे. यावेळेस मात्र समोर लॉफ केलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, 1 बाउन्स बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
वाल्यांची बिहार ओ मिलिंद चव्हाण यांचा पहिला बॉल पुढे सरसवून मारलाय. बॉलला पाठवले ते एक्स्ट्रा कव्हर अँड लॉंग ऑप्शन मधून. पहिल्या बॉलवर स्वॅग मध्ये स्वागत तुषार पाटील यांच्या माध्यमातून षटकार. एक 55च्या घरामध्ये 55 रन्स ऑन अबाउट. यावेळेस बघा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय अलॉंग द कार्पेट. तितका टायमिंग जुळला नव्हतं मात्र रिझल्ट दमदार येतोय. चौकार. फक्त आणि फक्त प्रेक्षक सीमा पार बॉल या ओव्हर मधला दुसरा षटकार येतोय. विशू कॅच ऑफ द टुर्नामेंट. याचा ऍक्शन रिप्ले झालाच पाहिजे प्रेक्षक युट्यूब वाहिनीवर. सुंदर जेल पाहूया आपण ऍक्शन रिप्ले. विश्वेश्वर नकाते तुषारने टोलवलेला हा चेंडू अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये. काय झेल टिपलाय. वा भाई वा. झेल आवडला असेल टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. विश्वेश्वर नकाते अर्थात विश्व यांच्यासाठी महत्वाचा झेल क्रुशियल हा कॅच आपण पाहतो टिपलाय. पुन्हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रेक्षक युट्यूब वाहिनी. दर्जेदार आहे टेलिकास्ट. दोन कॅमेऱ्यांनी स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय. आणि आता नवीन फलंदाज द हार्ड हिटर द जायंट हिटर लिंबाजी कैपलवाड मैदानाच्या आत दाखल झालेत. 2 बॉल शिल्लक आहेत. 65 धावा 2 विकेट्स. लिंबाजी यांच्यासाठी पुढचा चेंडू. मिलिंद चव्हाण मिस्टर एम डी बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय समोर. बॉल बॅक ड्राईव्ह. रन मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. धावफलक 65 धावा. शेवटचा एक चेंडू या 5व्या षटकातील इथे शिल्लक आहे. हो मनगडाचा चांगला वापर केलाय. फ्लिक केलाय मिड विकेटला. मिस्टर नरवाडे आहेत त्या ठिकाणी. कपिल नरवाडे आणि सिंगल मिळते. लिंबाजी यांच्याकडे स्ट्राईक राहते. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 66 धावा 2 विकेट्स गमावत सध्या हॉलिडे स्टार्स संघ थोड्याशा भरभक्कम स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये आहे. चला शेवटची 3 षटकं शिल्लक आहेत. 5 वाजून आपण पाहतो 21 मिनिटं झालेले आहेत. चला घाई करा थोडीशी.
हरीश मराठे. पहिला बॉल त्यांचा सोडून दिले, 9 बॉल सांगितले पंचांनी. आपण पाहतोय खरं तर ओव्हर स्टेप केली, पहिल्यांदा गोलंदाजी करतायत हरीश. आपण पाहतो या टुर्नामेंटमध्ये खरं तर पहिल्यांदा त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय. चला 9 बॉल सांगितलंय पंचांनी. मॅच ऑन करा लगेच. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावफूल 167, 67. हो, फ्री हिटचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत निलेश, चांगली फिल्डिंग, कॅप्टन आहेत सध्या आपण पाहतो एमपीएससी 11 संघाचे. 68 धावा, 68. 6वं षटक सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा मुझफ्फर शहा 11 बॉल 21 वर ते खेळतात सध्या स्ट्राईकवर. यावेळेस स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. ओहो, निलेश होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या आलाय तो षटकार. धावफलक 74च्या घरामध्ये शेकड्याच्या दिशेने वाटचाल करतोय, शतकाच्या दिशेने वाटचाल करतोय तो हॉलिडे स्टार्सचा संघ. हरीश यांच्यावर आक्रमण करत असताना आपण पाहतोय मुझफ्फर शहा. 74 झाल्यात, ते खेळतायत 12 बॉल 27 वर. फुल टॉस बॉल, इट्स अ ज्युसी फुल टॉस. भेट वस्तू दिली आहे गोलंदाजाने. सेट बॅट्समनला ती भेट वस्तू दोन्ही हाताने सरळ स्वीकारली आहे. पाठवलं ते एक्स्ट्रा कव्हरला, षटकार. फलकावर 80 रन्स. अजून एक बॉल चाललाय, लांब लचक, ढगात फेकून दिले या बॉलला. मुझफ्फर शहा थांबणार नाहीये मैदानाच्या आत. 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत. करतायत हरीश या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा खरपूस समाचार घेतलाय तो मुझफ्फर शाह यांनी. एमपीएससी 11 पाहिलं तर 3 सामने अगोदर खेळलेले, त्यापैकी फक्त एकच सामना खरं तर ते जिंकलेत. काल त्यांनी 2 सामने खेळले, दोन्ही सामने त्यापैकी एक जिंकला होता. आणि आज एक सामना अगोदर खेळलेले, तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. वाईट बॉल आलाय. धावफलक 87. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. 21 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात. 21 रन्स. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये हरीश यांना चकून बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग ऑफला सुशांत तिकडे आहेत. हो, इथे 1 धाव नक्कीच मिळते. 88 धावा धावफलकावर होत आहेत आणि 6व्या षटकातील आता हा शेवटचा एक चेंडू शिल्लक. नक्कीच हा सामना आता सेकंड इनिंग मध्ये देखील 8व्या षटकापर्यंत जाणार, कारण भरपूर धावा धावफलकावर आल्यात आता. व्हाईट बॉल. लिंबाजी यांनी चेंडूला सोडून दिलं, चांगला निर्णय आणि व्हाईट बॉल. 89 धावा धावफलकावर येतात. 89. अजून एक चेंडू 6व्या षटकातील शिल्लक आहे. हो, चांगला चेंडू होता फुलर लेनचा, कीपरला पकडता आला नाहीये. 1 धाव इथे मिळते. 22चा इशारा पंच आमचे महेश शिगवण सरांचं येतं. आमचे दुसरे पंच आहेत दर्शन भोईर सर. 90 धावा धावफलकावर आहेत. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि आता इथून 2 षटकं अजून येणं बाकी आहे.
सुशांत पोल आलेत आता सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 16 खर्च केल्या होत्या. समोर लिंबाजी आहेत. लिंबाजी 5 बॉल 2 वर खेळतात. मुझफ्फर शाह 15 बॉल 40 वर खेळतात. बघूया अर्धशतक त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळेल का या इनिंग मध्ये. पहिला बॉल यावेळेस पकड टोलवण्याचा प्रयत्न होता मात्र अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय तो मिड विकेटला. कपिल आहे थोडीशी फॉर्मलिंग केली कपिलने मात्र एकच धाव. या मॅच मध्ये आपण पाहिलं लिंबाजी थोडेसे शांत पाहायला मिळतात. त्यांची बॅट थोडीशी कमी बोलते मात्र दुसऱ्या बाजूला मुझफ्फर शाह चांगली फटकेबाजी करतात. त्यामुळे त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. सेन्सिबल क्रिकेट त्यांनी दर्शवलंय. 91 धावा धावफलकावर. 15 बॉल 40 वर खेळतात मुझफ्फर शाह. हो आणि इथे काय घडलंय बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप वाईड आणि वाईड वर 4 तब्बल 5 धावांचा बोनस इथे मिळेल. अगोदरच भरपूर धावा धावफलकावर असताना अशा अक्षम्य चुका तुमच्यासाठी घातक आणि महागड्यात. धावफलक 96 रन्स. फुलटॉस बॉल टाकलाय. फिल्डर डाऊन दी बॉल निलेश लोखंडे आणि इथे मुझफ्फर शाह पुन्हा एकदा अर्धशतकापासून दूर राहिलेत. 40 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. पांड्या स्वप्नील राऊत आता नवीन फलंदाज. स्कोर 96 रन्स. या ओव्हर मधील अजून 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. निलेश यांनी चांगला झेल टिपला आपण पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये. मुझफ्फर शाह आवाज झालेत. 3 विकेट्स गमावलेत हॉलिडे स्टार्सने आतापर्यंत. हो पंच आमच्यापर्यंत वळतायत. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलक 97. पुढचा बॉल यावेळेस बघा खुदून काढले चेंडूला. बॉल चाललाय तो शॉर्ट कव्हरला. मिस्टर मोकाशी आपल्याला पाहायला मिळतात. खर तर मोकाशी सर आहेत. दाजी या करता नावाने ते सुपरिचित आहेत. आम्हाला माहिती मिळते मिस्टर दाजी. ऑल ओव्हर फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडू चाललाय. कपिल पुन्हा एकदा चेंडूवर येत असताना इथे एक धाव मिळते. धावफलक 99 रन्स ऑन बोर्ड. 99 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 अवांतर चेंडू या षटकामध्ये हाताळले सुशांत पोळ यांनी. फुलटॉस बॉल फाईन मध्ये जातोय मात्र विशू आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा इन ऍक्शन. मात्र ओव्हर थ्रो झालाय. विकेट किपर पवार सर आहे त्यांच्याकडनं बॉल कलेक्ट करता आला नाही. पहिल्या अटेम्प्ट मध्ये 2 धावा मिळतात. नारायण पवार सर आपण पाहतोय खरं तर विकेट किपर सुमित यांनी चेंडू अडवला. बॅकअप साठी होते. 101 धावा. शेकडा पार झालाय हॉलिडे स्टार्सचा. शेवटचा बॉल उचललाय स्वप्नील राऊत. दणका पाठवले सीमा पार या चेंडूला आणि आलाय तो षटकार. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 107 धावा धावफलकावर आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यात. अग पाहायला मिळाला. ग्रॅब झाला. चिपकला चेंडू जणू हातामध्ये
ऍक्शन रिप्ले आपण पाहूया प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. राऊंड द विकेट आले निलेश लोखंडे आणि जाता जाता हो हो उजव्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय अगदी चिपकला. लिंबाजी यांची खेळी इथे समाप्त झाली. निखिल वानखेडे नवीन फलंदाज. 107 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडू आता इथून शिल्लक आहेत. ऑन साइडला चेंडू चाललाय तिथे मिसफील्ड आणि बॉल सीमा रेषा पार. कपिल यांच्याकडनं घोडचूक झाली. चौकार. अमोल कोरे नवीन फलंदाज. 3 बॉल मध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्यात. निलेश लोखंडे पहिल्यांदा टुर्नामेंट मध्ये षटक हाताळतात. आता प्रश्न पडला असेल की अगोदर का नाही ओव्हर घेतली. कदाचित विकेट मिळाली असती. 111 5 विकेट्स. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चला 5 वाजून 34 मिनिटं झालेत बघा. वेळेकडे लक्ष द्या. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे. हो इथे योग्य एंडला थ्रो मात्र चेंडू कलेक्ट नाही करता आलाय आणि पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत आपण पाहिलं तर. फलंदाज अमोल कोरे. एक सिंगल मिळते. पाणी हवंय. पाणी द्या मैदानात. पाणी पाठवायचं लगेच. पाणी पाणी घेऊन जा. नारायण पवार यांना खरं तर पाण्याची पहिले द्या. त्यांना द्या पाणी. हो आमचे नीलकंठ मिळते बघा. डायरेक्ट टँकरच घेऊन मैदानात. कोणाला पाहिजे सांगा लगेच. नितीन पाटील आहेत. आमचे निलेश यांना देखील हसू आवडता आलं नाही. नाही एमपीएससी 11 संघाचे सगळे जॉली खेळाडू. अरे बापरे आता कुणाला देतात पाणी. आता पूर्ण राऊंड मारणारे वाटतं. काहीतरी मंत्र टाकून आणलंय पाणी असं दिसतंय. फुलटास बॉल. स्वप्नील राऊत यांच्या बॅटमधून हा बॉल सुशांत पोळ यांना मात्र चकवून गेलाय. सीमा रेषा पलीकडे चौकार. बॉल हो इथे रन मला वाटतं नाही मिळणार. दोन्ही एंडने क्रीज सोडणं गरजेचं आहे. अरे चला 116 रन झाले स्कोर कार्डवर आणि 117चं आव्हान आहे.
117 रनचं आव्हान आहे. चला गती द्या सामन्याला. खास करून स्टार्सला विनंती आहे, तुम्ही जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आता निलेश लोखंडे सध्या मैदानाच्या आत आलेत आणि कपिल आहेत त्यांच्या समवेत. ही सलामीची जोडी मैदानात आहे. कपिल नरावडे आणि निलेश लोखंडे. कपिल सध्या स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाजी मार्कवर तुषार पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज. एकशे 17 धावांचं एक मोठं आव्हान आहे. प्रतिषटक 14.62 म्हणजे ऑलमोस्ट 15ची सरासरी गाठायची प्रतिषटक. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पुन्हा एकदा आपण पाहतोय महेश शिगवण सर आणि दर्शन भोईर सर पंचांची भूमिका अदा करतात. हो, पहिला बॉल आपण पाहतोय किपरच्या हातात निसटत असताना स्वप्नील राऊत त्यांना पाहतोय ॲज अ विकेट किपर. पहिला चेंडू निर्धाव आले, डॉट आलाय. 47 बॉल आणि 117 रनची गरज. हा आदित्य सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार आहे, कारण मोठं आव्हान. आता काय प्रत्युत्तर देणारे एमपीसी लेवल संघ, कारण त्यांचा शेवटचा सामना आहे या स्पर्धेतील. यावेळेस बघा गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं होतं तुषार पाटील यांनी. पुन्हा एकदा डॉट. 5 वाजून आपण पाहतो 40 मिनिटं झालेत आणि आता सूर्य अस्तात चाललाय, पश्चिमेकडे चाललाय. आता प्रकाशाचा वेग आणि प्रकाश आपल्याला पाहायला म्हणजे कमी होईल मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश मंदावे. यावेळेस बघा जबरदस्त टाइम केलं या बॉलला. मात्र काय झेल टिपलाय, मात्र बॉल चाललाय तो. बघूया आपण झेल झालाय का पूर्ण. प्रेक्षक काय सांगतायत. आता एक दादाने दोन्ही हात वरती केले, मग नक्की काय समजायचं. यस, खूप चांगला झेल. यस, फलंदाजांनी कन्फर्म, अंपायरनी कन्फर्म केलं. मुझफ्फर शाह यांनी हा झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया कशा पद्धतीने हा बॉल झेल टिपण्यात आलाय. हो, चांगला झेल, चांगला झेल. ज्या पद्धतीने विशू यांनी झेल टिपला होता पहिल्या इनिंग मध्ये, तसाच झेल इथे टिपत असताना आपण पाहिलं मुझफ्फर शाह यांना. नवीन फलंदाज आपण पाहतोय नारायण पवार सर मैदानाच्या आतमध्ये आलेत. खरं तर पवार यांची पॉवर आपण पाहिली आहे या स्पर्धेमध्ये, ज्या पद्धतीने त्यांनी फटकेबाजी केली. 45 बॉल आणि आता 117 रन इथून बनवायचे. यावर मध्ये एकही रन आली नाही आतापर्यंत. चला प्रेक्षकांना विनंती, आपण बाहेर यायचंय. ओके, हो लूज चेंडू होता, त्याला मात्र टोलवलं डीप कव्हरच्या दिशेने आणि आलाय तो चौकार. लेगबायच्या स्वरूपात आपण पाहतोय सिंगल मिळते. धावफलक 5च्या घरामध्ये 5 चेंडू आतापर्यंत झालेत. 43 बॉल 112 रनची गरज आहे. सामन्याला गती द्यायची आपण. दोन्ही संघांना विनंती आहे, 5:45 होत आहेत. हो, यावेळेस चांगला चेंडू होता, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग मध्ये डॉट बॉल. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 5 धावा धावफलकावर आहेत. 42 बॉल आणि 112 रनची गरज आहे. आणि बघा हे प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत आणि खरं तर कोणाची तरी सवंगडी असतील ते.
यस, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. योगेश दिवेकर यांचा पहिलाच बॉल चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार दिवा पाटलांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला अगदी योग्य आणि रास्त मागणी आहे. दिवांचंच नाव लागलं पाहिजे नवी मुंबई विमानतळाला. 11-1 सध्या धावफलकर धावा आहेत. यावेळेस बघा कलात्मक इम्प्रोवाइज केलं. शेवटच्या मोमेंटला स्टिअर केलं बॉलला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल. चौकार. मला ज्याची मी त्यालाच पंधरा धावा धावफलकावर आहेत. चला मॅचला गती देऊया आपण. 40 बॉल आणि 102 रनची गरज आहे. नारायण पवार सध्या स्ट्राईकवर आहेत. 4 बॉल 14 वर ते खेळत आहेत. हो, इथे खरं तर स्कूप करायचं होतं या बॉलला पाठीमागे, मात्र बॉल काही कनेक्ट झाला नाही. बॉल गेला तो शॉर्ट स्क्वेअर लेगला, जिथे आपण पाहिलं तर एकच धाव मिळाली. सोळा धावफलकावर आहेत. 16 रन्स. 101-39 मध्ये बनवायचे. त्यावेळेस बघा जागेवर टॅप केले. लिंबाजी बॉलवर वेगाने आलेत. बॉलिंग एंडला थ्रो झालाय आणि इथे एक सिंगल रन वेगाने पूर्ण होते. धावफलक 17. हॉलिडे स्टार संघाचं सध्या पारड वरचढ या मॅच मध्ये आपण पाहिलं तर. यावेळेस बघा हाफ ट्रॅकर बॉल होता. अप्पर कट करायचं होतं. इथे एक सिंगल पूर्ण केली जाते. 18 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी खरं तर कमबॅक केलं योगेश दिवेकर यांनी. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या आणि त्याच्या पुढच्या 3 बॉलवर 3 सिंगल, म्हणजे एकंदरीत 5-0 मध्ये 13 धावा योगेश दिवेकर यांच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या किंवा दुसऱ्या षटकातील. 18 धावा धावफलकावर आहेत. ओव्हरपिच बॉल, कॅचची संधी, फिल्डर डाऊन दी बॉल. नाही पोहोचले. 3 क्षेत्ररक्षक होते. उंच खूप गेला होता चेंडू, मात्र लांब कमी. डायरेक्ट हिट बघा मिस्टर अमोल कोरे. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. तिथे फलंदाज इथे मात्र धावफलकावर धावा लागतात त्या 20 धावा. 36 बॉल आणि 97 रनची गरज आहे. रिक्वायर्ड 100 जो आहे ना आदित्य, आस्किंग 100 तो आता वाढलाय. 16.17 आता धावगती मेंटेन ठेवावी लागेल. लिंबाजी आलेत आपण पाहतोय. लिंबाजी काही पल वाढ. 36 बॉल 97 ची गरज. स्पीडअप करा हॉलिडे स्टार्स. पहिलाच बॉल पाठीमागे खेळायचं होतं नारायण पवार यांना. बॉल काही जास्त ट्रॅव्हल झाला नाही. स्वप्नील राऊत बॉलवर वेगाने गेलेत. सिंगल मिळते पहिल्या बॉलवर. लिंबाची काही पल वाढ सध्या आपण पाहतोय. बॉलिंग मार्ग आज या इनिंग मध्ये त्यांची फलंदाजी चालली नाही या मॅच मध्ये, मात्र गोलंदाजीमध्ये आता प्रभावित करतायत का ते बघूया. यावेळेस बघा उलट्या बॅटने खेळायचं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. आपण पाहतो फलंदाज निलेश लोखंडे यांना. डॉट बॉल सिंगल डबल. सामन्यातनं एमपीएससी 11 संघाला थोडंसं दूर नेणार आहे, कारण त्यांना चौकार षटकार इथे मारणं गरजेचं आहे नितांत. मुझफ्फर शाह पुन्हा बॉलवर वेगाने येतात. सिंगल मिळते फक्त. आता 22 धावा धावफलकावर आहेत. 33 बॉल आणि आता 95 रनची गरज आहे. 33 चेंडू 95 धावा.
व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय लिंबाजी यांच्या माध्यमातून. धावफलक 23 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक सध्या सुरू आहे. फुलटॉस बॉल, इथे टायमिंग नव्हतं तितकंसं, क्षेत्ररक्षक चुकी करतायत. बॅकअप पोहोचलाय मात्र तोही दूर राहतोय. सीमा पार चौकार. हो, यावेळेस ऑन साइडला ओ हो योगेश दिवेकर होते त्या ठिकाणी. आणि इथे मात्र चांगला झेल आपण पाहतोय करतळा टिपत असताना. फलंदाज आपण पाहतोय बाद होत आहेत. चला जाऊ द्या इझी घ्या थोडस इझी घेऊया आपण. नाही, लिंबाजी कैपरवाड सरांचा एक फटका म्हणजे माणूस गार होईल तिथे. त्यांची शरीरयष्टी बघूनच तो आदरला असेल अर्धा. ओ विश्वेश्वर नखाते उश्चू आलेत वॉल स्ट्राईक. आणि बॉल आपण पाहतोय सीमा पार. एज लागले का पंच? यस, बॅटची एज लागली आहे आणि आलाय तो चौकार. मार्कवर पहिला चेंडू उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक बनला फक्त प्रेक्षक आणि निलेश यांच्या बॅटमधनं हा आलाय तो षटकार. वाट बघतायत. हो, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गजानन आटपळवाड यांचा पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर केलं कमबॅक. निलेश लोखंडे 7 बॉल 10 वर खेळतात सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला विश्वेश्वर नखाते 1 बॉल 4 वर खेळतात. 28 बॉल आणि आता 80 रनची इथून गरज आहे. सफल झाले, फुलटॉस घेतलं बॉलला. चाललाय बॉल सीमा पार, आलाय तो षटकार. षटकार आला होता, त्यानंतर एक डॉट आला, त्यानंतर पुन्हा एक षटकार आलाय. 27 बॉल आणि आता 74 रनची गरज आहे. ओ व्हॉट अ लवली स्ट्रोक. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल सीमा रेषा पलीकडे चौकार.
म्हणतायत एज लागली की हाताला बॉल लागलाय? यस, हाताला लागलाय. यस, दुसऱ्या पंचांनी कन्फर्म केले. आम्हाला असं वाटलं की एज लागली, मात्र इथे डॉट चेंडू येत असताना आपण पाहतोय. षटक संपलंय. चौथं 42 धावा धावफलकावर आहेत. आता पुढच्या 4 षटकांमध्ये म्हणजे पुढच्या 24 बॉलमध्ये 70 रनची गरज आहे. हो, पुन्हा एकदा लिंबाची काही पलवाड सर आलेत. खरं तर आपण पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूया आमचे महेशजी गावण दादा आणि त्यांचं संपूर्ण खरं तर मित्र परिवार, वाघिवली गावचे सर्व ग्रामस्थ मंडळ. आपल्या सकाळी नाश्त्याची सोय असेल, चहा असेल, जेवण असेल, अगदी सर्व सोय, त्यांच्या हाताची चव आपण खरं तर चाकली आहे. त्यांचं खरं तर आपण विशेष आभार व्यक्त करूया. योगेश खराडे सर तर पिलर आहेत या आयोजनाचे. तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण फक्त खरं तर त्याला हातभार लावतोय. बॉल सीमारेषा पलीकडे झालाय, चौकार येतोय. खरं तर आमचे श्रावण हातबोते दादांनी सांगितलं की योगेश खराडे सर हे म्हणजे आपण जी श्रीकृष्णाची गोष्ट ऐकली ना, तो पर्वत उचलला श्रीकृष्णाने आणि सगळे माद्या आणि पेंद्या फक्त काट्याला उभा होते, तसे आपण काट्याला उभे आहोत. आणि आता बॉल सीमा पार चाललाय. विश्वेश्वर नखाते यांच्या बॅटमधनं हा षटकार. गरज आहे. चला सामना स्पीडअप करा. 6 वाजत आलेत. आपण भरपूर मागे आहोत. अंधार पडलाय आता. हो, विश्वेश्वर नखाते काही थांबणार नाहीये. बॉल हवेत आहे आणि कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप झाली आणि बॉलही गेलाय तो सीमारेषा पलीकडे, चौकार. हो, पहिला चेंडू आपण पाहतो हॅक ड्राफ्टर. आणि खरं तर आमचे अविनाश दादा सध्या आपण पाहतोय पल्सरवर आहेत. खरं तर चहा स्पेशलिस्ट आपण म्हणू शकतो अविनाश दादांना. खूप सुंदर चहा अविनाश दादा बनवतात आणि अगदी त्यांची छोटी आणि चिमुकलेला घेऊन आलेत. हो, अगदी बाय. ओके, बाय. उद्या या. व्हाईट बॉल. धावफलक 63. पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट आला, त्यानंतर वाईड आलाय. 17 चेंडू 54 धावा. चला मॅचला आपण गती देऊया. 6 वाजतायत. अजून आपण पाहतो 10 मिनिटं तर लागणारच आहेत. 17 चेंडू आहेत. हो, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. चौसष्ट धावा. 17 मध्ये 53. हो, खोला टाकलेला चेंडू आपण पाहतो. ऑन साइडला दिशा दिली आहे. मुझफ्फर शहा बॉलवर चाललेत वेगाने. 1 रन इथे मिळते फक्त.
तुषार पाटील जरी 2 बॉल वाईट टाकले असते तरी आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर 3च धावा खर्च केल्यात. 16 मध्ये आता 52 बनवायच्या. या मॅच मध्ये आता या 4 चेंडूवर जर 2 जरी मोठे फटके आले तरी चांगलं होईल एमपीसी साठी. यावेळेस बघा फुल लेनचा बॉल, पंच आमच्याकडे पुन्हा बळतायत. तुषार पाटील स्वतःशीच नाराज झाला या चेंडू टाकल्यानंतर, कारण 3रा वाईट बॉल टाकला. एकंदरीत इथे 5 चेंडू त्याने टाकलेत आणि 2च बॉल निघालेत. 3 त्याने चेंडू अवांतर टाकलेत. आता 16 बॉल 51 ची गरज. 16 चेंडू 51 धावा. मोठा उलटफेर एमपीएससी संघ करेल का? हा सामना टर्न करेल का? मात्र इथे चांगला चेंडू. पुढे येताना पाहिलं निलेश लोखंडे यांना थोडासा शरीरापासून दूर ठेवला चेंडू आणि स्वप्नील राऊत विकेट किपरच्या भूमिकेत बॉलला पकडतायत. डॉट बॉल. 15 बॉल 51. आता हे इक्वेशन आहे. 51 रन्स रिक्वायर्ड इन अपकमिंग 15 डिलिव्हरीज. हो, शपलून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळतोय. तुषार पाटील यांना खरं तर स्टंप कुठे दिसतात आता समजत नाही. अंधार देखील झालाय. 4 वाईट बॉल टाकलेत. आमचे आदित्य सावंत आम्हाला सांगतायत. खूप चांगले गुणसंख्या लेखक आमची संपूर्ण प्रेक्षक युट्यूब वाहिनी. रोनकजी तांडेल, अविनाश, सोहेल नाईक, विघ्नेशजी मडोई. 15 मध्ये 50 ची गरज. वाकूट टप्प्याचा चेंडू यावेळेस चांगल्या पद्धतीने हाताळलाय. ही लाईन खरं तर चांगली. एवढे वाईट टाकलेत आपण पाहतोय आदित्य, तरी देखील आतापर्यंत एकंदरीत या इनिंग मध्ये 9च धावा दिल्यात तुषार पाटील यांनी. तरी देखील इकॉनॉमिकल स्पेल आहे. 14 मध्ये 50. नक्की चेंडू टप्प्यात नाही टाकायचं हे तुषारने ओळखलंय. हो 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 हो, लांबलंय षटक. आता हे पंचही आता कवायत करून दमलेत. इतके वाईट बॉल टाकलेत. चारच चेंडू आतापर्यंत झालेले. 14 बॉल मध्ये 49. हो, डिसबॅलन्स होतात आपण पाहिलं तर. बॉडीचा समतोल या ठिकाणी ढासळतोय निलेश यांचा. 1 चेंडू अजून बाकी आहे. 13 मध्ये 49. हत्यार मॅन केले थोडस फलंदाजांनी असं दिसतंय, कारण बॉल काही कनेक्ट होत नाही त्यांचा. हो, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल येतो. षटक संपलंय. आता जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 49 रनची गरज आहे. 12 मध्ये 8 षटकार मारायचे आणि गोलंदाजी मार्क नक्कीच आता मुझफ्फर शहा यांच्याकडे आपण जाताना पाहणार आहोत. कदाचित अन्यथा दुसरा गोलंदाज वापरला जाईल का? येस, डेफिनेटली मुझफ्फर शहा यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिला चेंडू एज लागून चाललाय. तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार येतोय. नकाते आणि आता 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 39 रनची गरज असणार आहे. केसला जबरदस्त फटका. 9 बॉल 39 धावा. विश्वेश्वर नकाते खेळतायत 12 बॉल 30. निलेश लोखंडे खेळतायत 15 बॉल 20. आता 9-39. हो, हाई बॉल ऑन साइडला.
सीमारेषेच्या पलीकडे हॉलिडे क्रिकेट क्लबच्या डगआउटच्या वरतून बॉल चाललाय बॅक टू बॅक दुसऱ्या षटकारासाठी. जो 3 पैकी 1 सामना जिंकलाय, दुसरा सामना जिंकून सेमीफायनलच्या रेसमध्ये स्वतःला कायम ठेवील का? आणि दुसऱ्या बाजूला 2 पैकी 1 सामना जिंकलेला हॉलिडे स्टार्स संघ ज्यांचा एक सामना उद्या आहे, हा सामना जिंकून उद्या मात्र एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन एक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल का? 8 बॉल आणि आता 33 रनची गरज. ओखोला टाकलेला चेंडू आपण पाहतोय, सिंगलला प्राधान्य दिले. बॉल चालला शॉर्ट कव्हर, लालकिशमी स्पीड मात्र सावरत असताना एकच धाव मिळते. आता 10 धाव फुलकावर धावा लागले त्या 85 धावा. 7 बॉल आणि आता 32 रनची गरज आहे. 7 चेंडू 32 धावा. 2 षटकार महागात पडतील की काय आता स्टार्सला. हो खोला टाकलेला चेंडू, रन काढली नाहीये आणि डॉट बॉल येत असताना आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 32 रनची गरज असताना 5 षटकार तर कमीत कमी मारावेच लागतील. आणि विश्वेश्वर नकाते ती ताकद त्यांच्याकडे आहे, ती क्षमता त्यांच्याकडे आहे. मात्र आता हे शेवटचं निर्णायक षटक कोण टाकणार? अमोल कोरे यांच्यावर जबाबदारी दिली. चला स्पीडअप करा, अंधार भरपूर पडलाय आता. पंच्याऐंशी झाल्यात, 6 मध्ये 32. पहिले 2 चेंडू निर्णायक आहेत, 2 ते 3 चेंडू या ओव्हरचे. पहिला बॉल उडवला कव्हर पॉइंटच्या दिशेने. बॉल चालले तो सीमा पार, येतात मिळतात धावा 4. डॉन आला मैदानात. 5 बॉल 28. हो पुन्हा एकदा ऑन साइडला. ओहो हो हो चांगला प्रयत्न, चांगला स्टॉप केले बॉलला. एकच धाव मिळते. आणि इथे मात्र आता सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे ती अर्थातच हॉलिडे स्टार्स. 4 मध्ये आता 27. विश्वेश्वर नकाते 16 बॉल 42 वर खेळतात. निलेश लोखंडे 16 बॉल 20. अंतर पाहू शकता विश्वेश्वर नकाते यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली. 4-27 आता समीकरण. हो डॉट बॉल. आता 3-27. आता औपचारिकतेमध्ये सामना आणि एमपीएस 11 संघ आता पराभवाच्या गडद छायेमध्ये जात असताना. हो जाता जाता काही नेत्रदीपक फटके येत आहेत निलेश लोखंडेच्या बॅटमधनं. बघा सर्व डगआउट मध्ये जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना एक नम्रतेची विनंती आहे की जाताना आपल्याला ज्या चेअर्स आहेत त्या सर्व एकात एक घालून त्याचा सेट बनवून ठेवायचा आहे. ज्या ज्या डगआउट मध्ये जे जे खेळाडू उपस्थित आहेत, योगेश कराडे सरांची आपल्याला विनंती आहे की आपल्याला ते चेअर्स एकत्रित क्लब करून त्याचा एक मनोरा रचून ते तिथे ठेवायचे. चला फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आता शिल्लक राहिली. गेम लेफ्ट इट्स अ फॉर्मॅलिटी अँड विकेट डाऊन. चला नवीन फलंदाज लवकर या. येस न्यू बॅटर येथील 1 चेंडू शिल्लक आहे शेवटचा. गौरव मोरे. टाना ना ना ना. ते वेगळे हे वेगळे आहे का नाही. चला शेवटचा 1 बॉल आहे, बघूया शेवटच्या 1 बॉलवर काय करतायत गौरव मोरे. मात्र चांगली फाईट दिली आहे एमपीएस 11 संघाने. 96 पर्यंत पोहोचलेत. लास्ट बॉल अमोल कोरे बॉलिंग मॅकवर. यावेळेस बघा ऑन साइडला खेळून काढलाय आणि इथे हो विश्वेश्वर नकाते बघा किती उत्सुक आहेत रनसाठी आणि इथे विकेट जाण्याची संभावना आहे. येस फलंदाज बाद होतोय.
विश्वेश्वर या ठिकाणी बाद होतील. एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय